राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. नीट पेपर फुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ठाण्यात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ दोषी बेडेकर महाविद्यालयाबाहेर भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे नेते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभरात आंदोलने करण्यात आली. दिल्लीतील जंतर मंतर येथेही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मात्र आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कारवाईमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. संसदेवर मोर्चा काढताना विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि रवींद्र मोरे यांच्यासह विद्यार्थी व युवक आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षणाची आता लागली वाट, धर्मेंद्र प्रधान पकडा आता घरची वाट, आवाज दाबण्यासाठी लाठी चालणार नाही, विद्यार्थी आता घाबरून मागे हटणार नाहीत, गुन्हेगारांना पाठीशी घालणे बंद करा, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देऊन रस्ता मोकळा करा, अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आंदोलनात काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते. एका तरुणाने महात्मा गांधी यांची वेशभूषा करून आंदोलनात सहभाग घेतला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. शहरात पावसासोबत वृक्षपडझडीचे सत्र सुरूच असून गेल्या 24 तासात तब्बल 24 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्यात, तर 16 ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या असून 7 ठिकाणी धोकादायक स्थितीत असल्याची बाब पुढे आले. आज पहाटे ढोकाळी नाका परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर झाड कोसळल्याची घटना घडली. यात कार चालक थोडक्यात बचावला आहे, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी आणि धोकादायक झाडांच्या पाहणीबाबत महापालिकेच्या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाणे शहरात आज पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असतानाच वृक्ष पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली. 22 जुलै सकाळी 8:30 ते 23 जुलै सकाळी 8:30 या 24 तासाच्या कालावधीत महापालिकेकडे एकूण 60 तक्रारी नोंदवण्यात आल्यात. यामध्ये 24 झाडे कोसळणे, 16 ठिकाणी झाडांच्या फांद्या पडणे, 2 ठिकाणी धोकादायक फांद्या, 7 धोकादायक झाडे, एका धोकादायक इमारतीसह 2 पत्र्यांचे शेड कोसळणे आणि एका ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. या दरम्यान आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ढोकाळी नाका येथील डी-मार्ट समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर झाड कोसळले. रामप्रसाद भीम हे माजिवडा ते ढोकाळी असा प्रवास करत असताना त्यांच्या कारवर झाड पडले. झाड कारच्या पुढील भागावर कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले, मात्र ते थोडक्यात बचावले. ठाणे शहरात आज पहाटेपासूनच जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असताना या पावसादरम्यान पातलीपाडा पुलाच्या उतरणीवर कंटेनर उलटल्याने घोडबंदरच्या ठाणे वाहिनीवरून वाहतूक कोंडी झाली होती. कंटेनर बाजूला करण्यासाठी 2 क्रेनच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ठाणे शहरातून जाणारा घोडबंदर मार्ग हा मुंबई, मीरा भाईंदर आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर वाहनांचा अपघात झाला तर वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम इतर मार्गावर होतो. आज सकाळी पुन्हा एकदा हे चित्र दिसून आले. पातलीपाडा पुलावर कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका वाहन चालकांना सहन करावा लागला. घोडबंदर ठाणे मार्गावरील पातलीपाडा पुलाच्या उतरणीवर आज एका कंटेनरचा अपघात झाला. हा कंटेनर सुरुवातीच्या रस्त्याच्या दुभाजकावर चढला होता. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू करून वाहतूक सुरळीत केली. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर.
TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते इंदिरानगर परिसरात रस्त्यावर उतरले होते व दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. ठाण्याच्या किसान इंदिरानगर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इंदिरानगर परिसरातील व्यापाऱ्यांना व रिक्षा चालकांना दुकाने व रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यास सुरुवातही केली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अपंगासाठी राखीव रेल्वे डब्यात विनापरवानगी घुसलेल्या महिला व पुरुषाने जागेवरून उठण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून महिला प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाणे ते पनवेल दरम्यान घडली. यावेळी संबंधितांनी तक्रारदार महिलेचा मोबाईल हिसकावून व्हिडिओ डिलीट करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमन 2016च्या कलम 92A आणि 92B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर येथील महिला शेअर मार्केट ट्रेडर असलेल्या तक्रारदार सोनाली सुनील तेरवणकर या 16 जुलै रोजी रात्री LTTहून तिरुनेवला एक्सप्रेसने रत्नागिरीला जात होत्या. गाडी रात्री सुमारे 9 वाजता ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 7वर आल्यानंतर एक महिला आणि एक पुरुष अपंग नसतानाही अपंगासाठी असलेल्या राखीव डब्यात चढले. तक्रारीनुसार संबंधित पुरुषाने तेरवणकर यांना खिडकीजवळील जागेवरून उठवून स्वतः बसण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात करताच सोबतच्या महिलेने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. पासवर्ड सांग, व्हिडिओ डिलीट कर अशी धमकी देत मोबाईल परत देण्यास नकार दिला. विरोध केल्यावर महिलेने त्याच्या हातावर पाठीवर मारहाण केली व मनगट ओढल्याने त्यांना दुखापत झाली. डब्यातील इतर प्रवाशांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोबाईल त्यांना परत मिळाला. दरम्यान तेरवणकर यांनी रेल्वे हेल्पलाईन 139 वर तक्रार नोंदवली. पनवेल स्थानकात संबंधित महिला व पुरुष चालत्या गाडीतून उतरून पसार झालेत. या घटनेचा गुन्हा ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.